26 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. देशाच्या, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या काउन्सिलनं हे शताब्दी वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ऊर्जा देणारे कार्यक्रम करून साजरं करण्याचं ठरवलंय. त्यानुसार कोल्हापुरातील बिंदू चौकात आज ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड दिलीप पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आपला पक्ष हा 1925 सालात स्थापन करण्यात आला. या पक्षाचे संस्थापक सदस्य शहीद लाला लजपतराय आणि शहीद भगतसिंग यासारखे क्रांतिकारी नेते होते. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. कम्युनिस्ट हे देशाचे दुश्मन आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतात. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून याच विचारसरणीच्या लोकांनी केलाय. त्यामुळे लोकांचं भलं करायचं असेल तर आता सत्तेवर असलेल्या लोकांचा विचार मनुवादी आणि चुकीचा आहे हे लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं असल्याचं कांबळे यांनी सांगितलं. पक्षाचे शहर सेक्रेटरी रघुनाथ कांबळे यांनी यावेळी बोलताना आपला पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचं सांगितलं. सध्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते संपवणं ही काळाची आणि आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आपला पक्ष हाच भारताला तारणारा आणि जनतेला न्याय देणारा आहे हे आपण दाखवूया आणि या वर्षात आपला विचार जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवण्याचं काम आपण करूया असं कॉम्रेड दिलीप पवार यावेळी म्हणाले. यावेळी सदाशिव निकम, S.B. पाटील, प्रशांत आंबी, बाबा ढेरे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, I.B. मुंशी, अजय अकोलकर, रघुनाथ गणेशाचार्य, विश्वास पाटील, उमेश पानसरे, दीपक निंबाळकर, धीरज कटारे, कृष्णा पानसे, श्रीकांत कोळी, अशोक यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.